रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. अंकुर स्वयंसेवी संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा संपन्न. केज तालुक्यातील कानडी माळी येथे अंकुर स्वयंसेवी संस्था केज व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक लीडर तस्लीम इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा संपन्न झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचा सहभाग याविषयी कृती कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे, सुषमा राऊत, श्यामल राऊत, संगीता राऊत, गिरिजा राऊत, छाया राऊत, उमा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ सीताताई म्हणले की महिलांना स्वतः म्हणजेच सेल्फ आपली आवड, निवड व स्वतःवर प्रेम करणे, आपली नेतृत्व विकसित करणे, एकमेकींचा आदर करणे इत्यादी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तस्लीम इनामदार यांनी म्हटले की गावच्या विकासात महिलांचा सहभाग आणि एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांचे नेतृत्व वाढले पाहिजे याविषयी चर्चा केली. हा कार्यक्रम कृतीयुक्त होता. महिला आनंदी राहिली पाहिजे, तिने स्वतःसाठी जगले पाहिजे. महिलांची संगीत खुर्ची घेण्यात आली. महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. लोकशाही उत्सव साजरा केला. कोरो इंडियाच्या रुक्मिणी नागापुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी कानडी माळी, गोपाळपूर वस्ती, गाव नकाशा सामूहिकपणे काढला. तिळगुळ समारंभ एकल महिला सर्वांसाठी साजरा केला. यावेळी कानडी माळीचे सरपंच अशोक राऊत, उपसरपंच बाळासाहेब राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कानेश्वर महाविद्यालयाचे शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या, महिला बचत गटाच्या महिला, ग्रामस्थ व अंकुर संस्थेच्या अनिता कांबळे उपस्थित होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांच्यामुळे मी आणि तुम्ही इथं येऊ शकलात आणि मी डॉक्टरेट घेऊ शकले, PhD घेऊ शकले, अनिताताई काउन्सिलर होऊ शकल्या, तस्लीम ताई या ठिकाणी फेलो होऊ शकल्या, त्या तुमच्या आणि माझ्या आद्यशिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याराणी होळकर, माता रमाई, माता भीमाई, मुक्ता साळवे आणि ज्यांच्या संविधानामुळे आजचा हा दिवस आपण या ठिकाणी जगायला लागलोत, आनंद घ्यायला लागलोत, असे भारतीय संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर. एकदा भारतीय संविधानासाठी जोरदार टाळ्या. आज काय आहे माहिती आहे तुम्हाला? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ता म्हणजे प्रजेची सत्ता. म्हणजे आजच्या दिवशी आपलं भारताचं संविधान लागू झालं. भारतीय संविधानानुसार आजपासून आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. त्याच्या आधी कुणीही कुठेही मनमानी केली तरी चालत होती, पण भारतीय संविधानानुसार प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आज झालेली आहे. आज तो आपला राष्ट्रीय सण आहे. संक्रांतीला जेवढा आपण नटतो ना त्याच्यापेक्षा 10 पट जास्त नटायचा दिवस आहे आजचा. संक्रांतीच्या सणापेक्षा 10 पट नटायचा दिवस आजचा आहे, कारण भारतीय संविधानाने तुम्हाला आणि मला मतदानाचा अधिकार. इनामदार याला काही काम नाही का? पण आमची तगमग असते की आम्ही कसं घराच्या बाहेर पडलो, पुन्हा गावाच्या बाहेर पडलो, तालुक्याच्या बाहेर पडलो, जिल्ह्याच्या बाहेर पडलो आणि आता आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेनिंगला जातो, वेगवेगळ्या सभा गाजवतो. तसंच तुमचं सुद्धा झालं पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे. चूल आणि मूल तर आमच्यासाठी आहेच की. आतापर्यंत म्हटलं जायचं जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी, पण तसं नाही माय मावल्यांनो. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी झेंड्याची दोरी तुमच्या हाती दिलेली आहे आणि जिच्या हातात झेंड्याची दोरी आहे तीच गावाला आणि देशाला उद्धारी. बरं का? आज तुम्ही केसमध्ये जर आलात, करोडो रुपयाचे
कामं मी केलं. केजचा एक महिला असताना चेहरा मोहरा बदलून टाकला. चेहरा मोहरा, कुठलाही रस्ता झाला, करोडो रुपये आले, सभागृह झालं, उद्यानाची जागा आली, उद्यानाला 1 करोड रुपये आले, जिरायत खात्याची जागा आम्ही ताब्यात घेतली. म्हणजे आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहोत का? कमी नाही. किती जणींना वाटते की पुरुषांपेक्षा मी कमी दर्जाची आहे बाबा? वाटतंय का? किती जणींना वाटतं की मी पुरुषांच्या बराबरीची आहे? मला वाटतं. ज्यांना हात असतील त्यांनी वर करायला, वाटत असेल तर मनातून मी पुरुषाच्या बराबरीची आहे वाटत असेल तिनेच हात वर करायचा. तुम्हाला नाही ना वाटत दोघींना? तुम्हाला दोघींना वाटत नाही का? तुम्हाला वाटत नाही लाल साडी? ओके, मी ह्या विधानाशी तर सहमत आहेच आहे पुरुषांच्या बराबरीच्या, बल्कि मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलेल, आम्ही पुरुषांच्या पेक्षा वरचढ आहोत. कसं? निसर्गानेच आम्हाला काहीतरी जास्त दिलं. आम्हाला जास्त दिलं. माहितीये का तुम्हाला काय दिलंय? निसर्गाने आम्हाला काहीतरी जास्त दिलंय. सह्या घ्यायच्या थांबवा, तुमची आमसभा होत राहील. 2 मिनिट ताई, 2च मिनिट. सह्या घ्यायच्या थांबवा. पुरुषांपेक्षा आम्हाला काहीतरी जास्त दिलं. पुरुषांना 2 हात आहेत, महिलेला 2 हात आहेत, पुरुषाला 1. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.